मीरा गोविंद घुमरे, राहणार लिमगाव, बरं. तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड येते. हां. पण 316 आणि 315, 315 मधून 316ला जाऊ देत नाहीत. लिमगाव का? हां, 316 आणि? ते 315 मधून 316ला जाऊ देत नाहीत. बरं. आमच्या पुढं पण 2 वाटण्या आहेत, त्यांनी जाऊ देत येतं, आम्हाला फक्त जाऊ देत नाहीत. रस्ता आहे का तुमचा? रस्ता पूर्वीपासूनचा रस्ता आहे तिथं. म्हणजे असा कच्चा रस्ता आहे, किती फुटाचा रस्ता आहे काय? ती वाहनं जायचा पहिल्यापासूनचाच रस्ता आहे ती. हां. हां, पूर्वीपासूनचा आहे. धमकी द्यायलेली आहे. आणि पुन्हा काही बी घाण शिव्या देत येतं, काही बी बोलत येतं. जीव मारलं बी तरी काही होत नाही म्हणते, तर खून बी झाला तरी काही होत नाही म्हणते. तर याचा पाठपुरावा तुम्ही केला नाही का कुणाकडे आधी? केला आम्ही, तिथं लेकराला मारून टाकलं होतं त्यांनी, घाटनांदूर रोडला असंच रस्ता अडवून बेफरार झाले होते. हां. मग ती केस केलेली आम्ही. मग आता एवढं मारल्यावर आम्ही केस करायची नाही तर काय करायचं या? बरं. हां, म्हणजे आता तुमच्या लोकांची पेरणी झाली, पण तुमची पेरणी अजून पण झालेली नाही. पेरणी नाही आमची, पेरणी नाही, काही नाही. 4 वर्षानं शेत पडकच आहे या. तुम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना काय मागणी केलं आणि तुम्ही काय निवेदन दिलं साहेबांना? त्यांना आम्ही रस्ता द्या म्हणून निवेदन केलं होतं. त्यांनी आम्हाला 2 तारखा घेऊन आम्हाला त्यांनी मनाई हुकूम दिला होता, रस्ता मोकळा करून द्या म्हणून त्यांना सांगितलं होतं, त्यांच्या वकिलाला. त्यांना बी एका तारखेला सांगितलं होतं समोर बोलवून की रस्ता मोकळा करून द्या, त्यांना अडवू नका, त्यांचं भांडण चालूच आहे तोपर्यंत, त्यांचं मिटूपर्यंत त्यांना रस्ता मोकळा करून द्या म्हणून. पण तहसीलदारनं जे तुम्ही सांगितलं म्हणता की तहसीलदारनं तुम्हाला रस्ता दिलाय, पण दुसऱ्या बाजूने दिलाय असं काहीतरी म्हणतात. ते रस्ता दिला त्यांनी, पण त्यांनी चुकीचा दिला समोरच्याचा ऐकून. तिकून रस्ता नाही, तिकून मुरंबी शिवारून रस्ता कसा भेटणार आम्हाला? लिमगाव शिवारातून द्या म्हणलं, नाही नंबर बांधानी द्या म्हणलं. भाऊ वाटणीतून तर द्यावा लागेल ना रस्ता. एक तर भाऊ वाटणीतून बी दिला नाही आणि नंबर बांधानी बी नाही, एकदम मुरंबी शिवार रस्त्यानं दिला. तर मग काय मागणी तुमची आता? पेरणीसाठी तुम्ही नेमकं उपोषणला आता नेमकं कसं टोटल उपोषण चालू केलं आहे, ह्याचा तुम्ही आता साहेबांनी दखल घ्यायला पाहिजे होते. मग आता काल बघितलंय त्यांनी, आता काय करतात काय माहिती. मग आज आम्ही आता कालपासून इथंच बसलेलं आहेत, आम्ही रात्री पण इथंच होतात. मित्रांनो, यांची लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे, कारण शेतकऱ्याला आता शेतात जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर शेतकरी पेरणार कसा? आम्ही काय खायचे? शेतीवरच सगळं आहे. काय आहे ती? काय खायचंय प्यायचंय? शेत असून त्याचा काय उपयोग आहे? हां, उपयोगच नाही ना काही त्याचा. आणि जपत येत अजून मारायला कुठं बी असे लपून बसत येतं. काय म्हणाले त्यांच्याकडे द्यावं? दगड घेऊन झाडावर बसतात, पोतेत दगड घेऊन मारण्यासाठी, जीव मारण्याची धमकी देतात, काय होत नाही म्हणतात. जीव मारल्यानं काय रस्ता मिळणार नाही? प्रत्येकाला द्यावाच लागेल की रस्ता द्यावाच लागेल. की तहसीलदाराने मंडळ अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय दिला म्हणून आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला अपील केलेलं आहे. तुम्हाला काय मागणी आता जे फक्त रस्ता पाहिजे उपोषणासाठी आम्हाला. आणि तुम्ही पेरणी सगळ्यांची झाली, पण तुमची झालेली नाही. हां, सगळ्याची पेरण्या झाल्यात, उगवून निघालेत, आमची पेरणी अजून नाही झालेली. धन्यवाद. हे सगळं हे करून बघितलं असता त्यांना लवकरात लवकर रस्ता मिळावा हीच विनंती. सगळ्यांनी या सगळ्याचा पाठपुरावा करावा आणि ह्यांना न्याय मिळून द्यावा. धन्यवाद.